Good morning, student. Standard 12th, subject physics, topic number 7, wave optics. In previous video, we have to seen condition for steady interference pattern. First condition here we have to study the two sources of light should be coherent. That is, coherent sources are always in phase or have a constant phase difference between them. Then we have taken second condition, the two sources of light must be monochromatic. Then we have to see the condition, the two interfering waves must have the same amplitude. Then we have to see the separation between the two slits must be small in comparison to the distance between the plane containing the slits and the observing screen. Then we have to see next condition, that is two slits should be narrow, and last condition, it is two waves should be in the same state of polarization. Then we have to see methods for obtaining coherent sources. In these two methods, first method here we have to see Lloyd's mirror, and second method it is a Fresnel biprism. Biprism means काय सांगितलं होतं? प्रिझम. A biprism is a prism with vertex angle of nearly 180 degree. That is, it can be considered to be made up of two prisms with very small refracting angle. And when the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी refracting edge of the biprism is kept parallel to the length of the slit. Then we have to see the steady interference pattern seen on the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी screen. Today we have to see new point, that is काय घेणार आहे त्या ठिकाणी ऑप्टिकल पाथ घेणार. The phase of light waves having angular frequency omega and wave factor काय घेतलाय त्या ठिकाणी k. Traveling in vacuum along the काय सांगितलं त्या ठिकाणी x direction which is given by kx minus काय सांगितलं त्या ठिकाणी ओमेगा t. आता kx minus ओमेगा t हा जो पॉईंट आहे तो कुठं आहे, तर जेव्हा अनपोलराइज्ड लाईट जी आहे पासिंग थ्रू द काय घेतले त्या ठिकाणी टू पोलराइज्ड जे पोलराइज्ड लाईट वेव्ह हॅज इलेक्ट्रिक फील्ड घेतली होती. इलेक्ट्रिक फील्ड तिथे कशाने कन्सिडर केली होती त्या ठिकाणी E1ने कन्सिडर केली होती, विच इज अलॉंग द वाय डायरेक्शन होता. त्यामुळे तिथं वेक्टर काय आला होता, वेक्टर जे आला होता त्या ठिकाणचा ॲम्प्लिट्यूड जो होता तो काय घेतला आहे त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड ऑफ दिस पोलराइज वेव्ह E10 घेतलेला आहे. देन वी हॅव टू गेट द फॉर्म्युला साईन kx मायनस काय घेतला होता त्या ठिकाणी ओमेगा टी घेतला होता. वेअर के बी तर काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्ह फॅक्टर ट्रॅव्हलिंग इन व्हॅक्यूम अलॉंग द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी एक्स डायरेक्शन विच इज गिवन बाय के एक्स मायनस काय सांगितलं त्या ठिकाणी ओमेगा टी. फेअर काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्ह वेक्टर के अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय घेतले त्या ठिकाणी ओमेगा आर रिलेटेड ॲज सांगितलेलं आहे. आणि फॉर्म्युला काय सांगितलं आहे त्या ठिकाणी के इज इक्वल टू ओमेगा अपॉन काय सांगितलं आहे त्या ठिकाणी फी सांगितलं. फेअर फी हा जो आपल्याला फी दिसतोय, फी बिईंग द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी स्पीड ऑफ द वेव्स विच इज सी इन काय सांगितले त्या ठिकाणी व्हॅक्यूम सांगितले. म्हणजे जर सांगितलं असेल इफ द लाईट वेव्स ट्रॅव्हल्सचं डिस्टन्स काय सांगितलं त्या ठिकाणी डेल्टा एक्स, इट्स फेज चेंजेस बाय काय सांगितलं त्या ठिकाणी डेल्टा फाय विच इज इक्वल टू काय सांगितले त्या ठिकाणी के इंटू काय सांगितले त्या ठिकाणी डेल्टा एक्स. मीन्स इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न जो होता त्या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्नमध्ये आपण पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स यांच्यामधलं रिलेशन बघितलं होतं. ते रिलेशन आपल्याला मिळालं होतं डेल्टा फाय विच इज इक्वल टू काय आलं होतं त्या ठिकाणी 2 पाय अपॉन काय घेतलं होतं त्या ठिकाणी लॅमडा इंटू काय घेतलं होतं त्या ठिकाणी डेल्टा एन. म्हणजे फाय जो होता तो काय होता त्या ठिकाणी फेज डिफरन्स होता आणि डेल्टा एल होता तो कोण होता, पाथ डिफरन्स होता. इथं सुद्धा काय सांगितलं त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं फेज चेंज जो आहे तो डेल्टा फाय आहे आणि पाथ डिफरन्स जो आहे तो काय आहे डेल्टा एक्स आहे. आणि म्हणून आम्हाला फॉर्म्युला जो मिळाला आहे तो काय मिळाला आहे त्या ठिकाणी डेल्टा फाय विच इज इक्वल टू के इंटू काय मिळाले त्या ठिकाणी डेल्टा एक्स मिळाले. आता वेअर वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ द काय केलं त्या ठिकाणी के विच इज इक्वल टू ओमेगा अपॉन काय केलं फी इंटू काय आलं त्या ठिकाणी डेल्टा एक्स आलं. मीन्स तुमच्या पुस्तकामध्ये जी व्हॅल्यू दिली आहे ओमेगा डेल्टा एक्स अपॉन काय झालं त्या ठिकाणी फी. मीन्स वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी इट्स फेज चेंजेस बाय डेल्टा फाय विच इज इक्वल टू के डेल्टा एक्स घेतलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी ओमेगा डेल्टा एक्स अपॉन काय मिळाली त्या ठिकाणी फी.
इफ द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम. जर वेव्ह व्हॅक्यूममधनं पास होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, के इज इक्वल टू ओमेगा अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी सी सांगितलं. फेअर सी विथ काय येणार आहे त्या ठिकाणी स्पीड ऑफ द काय सांगणार आहे आपण त्या ठिकाणी लाईट असं त्या ठिकाणी सांगणार आहे. मग पुढं काय सांगितले आणि डेल्टा फाय विच इज इक्वल टू काय सांगितलं ओमेगा डेल्टा एक्स अपॉन सी, म्हणजे जो आपला फॉर्म्युला मगाशी मिळाला होता डेल्टा फाय विज इक्वल टू के इंटू काय घेतलं डेल्टा एक्स आणि केची व्हॅल्यू काय ठेवली तिथं ओमेगा अपॉन काय ठेवली सी आणि इंटू काय आलं डेल्टा एक्स. देअरफॉर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली ओमेगा डेल्टा एक्स अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी सी. इन दिस केस द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम हॅविंग अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो सांगितलेला आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती सांगितला आहे त्या ठिकाणी एन आहे. देन इट्स वेव्ह वेक्टर काय सांगितलं त्या ठिकाणी के डॅश आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी आर रिलेटेड बाय सांगितलेलं आहे. आता तिथं अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगानं दाखवल्या मग फॉर्म्युला काय आला त्या ठिकाणी के डॅश विच इज इक्वल टू ओमेगा अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी फी विच इज इक्वल टू ओमेगा अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी सी अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी एन मिळालं. आता हे जे रिलेशन मिळालेलं आहे ते आम्हाला कशातलं मिळाले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळालेलं आहे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जर आम्हाला व्हॅल्यू काढायची असेल व्हेरियन बी द काय म्हणतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. म्हणजे आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला फी विच इज इक्वल टू काय मिळाला त्या ठिकाणी सी अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी म्हणजे यांची व्हॅल्यू काढायची असेल तर सी अपॉन काय मिळणार आहे त्या ठिकाणी फी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. सी अपॉन फी म्हणजे काय तर सीचं काय सांगितलं त्या ठिकाणी वेलॉसिटी ऑफ द काय त्या ठिकाणी लाईट आहे त्या ठिकाणी स्पीड ऑफ द वेव्ह घेतलेला आहे विच इज इन काय सांगितलं त्या ठिकाणी स्पीड ऑफ द वेव्ह त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता स्पीड ऑफ द वेव्ह घेतलं तर आम्हाला फॉर्म्युला काय मिळाला त्या ठिकाणी वी बिंग द स्पीड ऑफ द वेव्ह इन दिस मीडियम इफ द वेव्ह ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स डेल्टा एक्स इन दिस मीडियम द फेज डिफरन्स जनरेटेड विल बी सांगितलं. आता मगाशापासून फेज डिफरन्सची व्हॅल्यू आम्हाला काय मिळाली होती ती डेल्टा फाय विच इज इक्वल टू काय मिळालं होतं के इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी डेल्टा एक्स. आता काय सांगितलं इफ द वेव्ह ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स डेल्टा एक्स इन अ मीडियम द फेज डिफरन्स जनरेटेड विल बी सांगितलं. आता मग फॉर्म्युला काय मिळाला इथं फेज डिफरन्स चेंज झाला म्हणून त्याला आपण डेल्टा फाय डॅश म्हटलं विच इज इक्वल टू त्या ठिकाणचा वेव्ह फॅक्टर चेंज झाला तो आम्ही काय म्हटलं आहे त्या ठिकाणी के डॅश म्हटलं आहे आणि तिथला पाथ डिफरन्स जो आहे तो पाथ डिफरन्स म्हणजे ट्रॅव्हल्स डिस्टन्स किती मिळाले त्या ठिकाणी डेल्टा आहे. म्हणजे वी हॅव टू गेट द फॉर्म्युला काय मिळाला डेल्टा फाय डॅश इज इक्वल टू के डॅश इंटू काय मिळालं त्या ठिकाणी डेल्टा एक्स मिळालं विच इज इक्वल टू. आता परत काय करणार आपण के डॅशची व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. के डॅशची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी ओमेगा अपॉन काय आहे त्या ठिकाणी फी इंटू काय मिळाली त्या ठिकाणी डेल्टा एक्स मिळाली. परत आपण इथे व्हॅल्यू ठेवली ओमेगा फीची व्हॅल्यू काय ठेवली होती सी अपॉन एन इंटू काय मिळाली त्या ठिकाणी डेल्टा एक्स विच इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार आहे हा एनवर गेला एन ओमेगा मिळाला डेल्टा एक्स अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी सी जी व्हॅल्यू काय मिळाली आम्हाला त्या ठिकाणी ओमेगा एन डेल्टा एक्स अपॉन काय मिळालं सी मिळालं. आता आम्हाला जी व्हॅल्यू मिळाली कुठली व्हॅल्यू मिळाली होती त्या ठिकाणी ओमेगा एन डेल्टा एक्स अपॉन काय मिळाली त्या ठिकाणी सी मिळाली विच इज इक्वल टू काय मिळाली ओमेगा डेल्टा एक्स डॅश अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी सी मिळालं. फेअर आपण जो घेतलेला आहे काय घेतला त्या ठिकाणी डेल्टा एक्स डॅश जो आहे तो म्हणजे कोणा इतका आला तर ह्या ठिकाणी तुम्हाला जो व्हॅल्यू दिसते एन डेल्टा एक्स हा एन डेल्टा एक्सची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय मिळाली आम्हाला डेल्टा एक्स डॅश मिळाली आणि म्हणून आम्हाला व्हॅल्यू फॉर्म्युला काय मिळाला डेल्टा फाय विच इज इक्वल टू ओमेगा डेल्टा डॅश एक्स अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी सी मिळालं. पुढं सांगितलं आहे दस वेन अ वेव्ह ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स डेल्टा एक्स थ्रू अ मीडियम हॅविंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगितलं त्या ठिकाणी इट्स फेज चेंजेस बाय द सेम अमाऊंट ॲज इट वुड इफ द वेव्ह हॅड ट्रॅव्हल अ डिस्टन्स काय सांगितलं त्या ठिकाणी एन डेल्टा एक्स इन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम. वी कॅन से दॅट द पाथ लेंथ ऑफ डेल्टा एक्स इन अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्विव्हॅलंट टू अ पाथ लेंथ ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी एन डेल्टा एक्स इन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम सांगितलं. म्हणजे काय सांगितलं जेव्हा वेव्ह ट्रॅव्हलचं डिस्टन्स डेल्टा एक्स घेतले थ्रू मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती घेतली होती त्या ठिकाणी एन घेतली त्याचा फेज जो आहे चेंजेस बाय काय सांगितलं सेम अमाऊंट ॲज इट इज सांगितले
इफ द वेव्ह हॅड ट्रॅव्हल अ डिस्टन्स एन डेल्टा एक्स काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम, म्हणजे एन डेल्टा एक्स इतकं डिस्टन्स व्हॅक्यूममधनं तो पास करत असेल तर आम्ही काय सांगणार आहे, पाथ लेंथ ऑफ डेल्टा एक्स इन अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्विव्हॅलंट टू पुन्हा इतका असणार आहे त्या ठिकाणी पाथ लेंथ ऑफ एन डेल्टा एक्स इन व्हॅक्यूम इतकाच असणार आहे. आणि मग सांगितलं एन डेल्टा एक्स इज कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल बाय काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्ह, जी एन इंटू डेल्टा एक्स वेर एन बी द काय सांगितलं त्या ठिकाणी आपली असणारी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण घेतो आणि डेल्टा एक्स जो आहे तो काय सांगतो त्या ठिकाणी वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे कुणा इतकं आलं आहे त्या ठिकाणी डेल्टा एक्स डॅश इतकं त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून एन डेल्टा एक्स इन व्हॅक्यूम ऑर इट इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्ह सांगितलेलं आहे. पुढे सांगितले दस ऑप्टिकल पाथ थ्रू अ मीडियम इज द इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इन व्हॅक्यूम टू जनरेट द सेम फेज डिफरन्स इन व्हॅक्यूम द ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हलर ॲज एन इज इक्वल टू काय सांगितले त्या ठिकाणी 1 सांगितले. म्हणजे ऑप्टिकल पाथ थ्रू अ मीडियम हा काय सांगितलं त्या ठिकाणी इफेक्टिव्ह पाथ आहे ट्रॅव्हल बाय लाईट इन काय सांगितलं व्हॅक्यूम. टू जनरेट काय सांगितलं तिथं फेज डिफरन्स कसा पाहिजे त्या ठिकाणी सेम पाहिजे. आणि इन व्हॅक्यूम जर आपण घेतलं तर व्हॅक्यूममध्ये हा ऑप्टिकल पाथ जो आहे तो ॲक्च्युअल पुन्हा इतका असतो आहे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल इतका, म्हणजे एन इज इक्वल टू 1 म्हणजे आमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू किती येणार तिथं 1 येणार आहे. ऑप्टिकल पाथ इन अ मीडियम कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज करस्पॉन्डिंग पाथ इन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन द सेम टाईम ॲज इट टेक्स इन द काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन मीडियम सांगितले. मग फॉर्म्युला काय दिला आहे, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय सांगितलं स्पीड. म्हणजे आपल्याला सगळ्यांना फॉर्म्युला माहीत आहे, स्पीड जर घेतलं तर स्पीड विच इज इक्वल टू आम्ही काय सांगतो त्या ठिकाणी डिस्टन्स अपॉन काय सांगतो त्या ठिकाणी टाईम सांगतो. मला व्हॅल्यू कोणाची काढायची आता, टाईमची काढायची. म्हणजे टाईमची व्हॅल्यू काढायची असेल तर मला फॉर्म्युला काय मिळणार, हा टाईम इकडं जाईल विच इज इक्वल टू काय येणार त्या ठिकाणी डिस्टन्स अपॉन काय म्हणणार त्या ठिकाणी स्पीड म्हणणार. कळते काय बघा. मग आपल्याला फॉर्म्युला इथं दिलेलं आहे, काय फॉर्म्युला दिलेला आहे, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय दिले त्या ठिकाणी स्पीड दिले. म्हणजे स्पीडचाच फॉर्म्युला फक्त चेंजेस केले. मग टाईम जो आहे तो टी अक्षरानं दाखवला जातो, डिस्टन्स जे आहे ते डीनं दाखवलं जाते, त्यावेळीची स्पीड जी आहे त्या मीडियममधलं ती फीनं दाखवलं. जर आम्ही ते काय केलं व्हॅक्यूममध्ये असेल तर ते डिस्टन्स कशात दाखवणार व्हॅक्यूममध्ये आणि त्या ठिकाणचं असणारं स्पीड ऑल्सो दिलेलं आहे. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द काय करायचं आहे त्या ठिकाणी ऑप्टिकल पाथ विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी डी व्हॅक्यूम विच इज इक्वल टू काय मिळालं बघा व्ही व्हॅक्यूम अपॉन काय सांगितलं व्ही मीडियम इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी डी मीडियम. म्हणजे आम्हाला हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय की डी मीडियम अपॉन डी मीडियम अपॉन व्ही मीडियम विच इज इक्वल टू डी व्हॅक्यूम अपॉन व्ही व्हॅक्यूम. याच्यावर मला डी व्हॅक्यूमची व्हॅल्यू काढायची आहे तर ही व्ही व्हॅक्यूम टर्म मी इकडे घेणार. मग फॉर्म्युला काय होणार व्ही व्हॅक्यूम अपॉन व्ही मीडियम इंटू काय येणार त्या ठिकाणी डी मीडियम येणार. मग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जो रेशो आपण घेतला आहे व्ही व्हॅक्यूम अपॉन व्ही काय घेतला आहे त्या ठिकाणी मीडियम, याला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याला आपण नाव दिले एन इंटू काय सांगितले त्या ठिकाणी डी मीडियम सांगितलं. म्हणजे आम्हाला महत्त्वाचा फॉर्म्युला जो आहे तो महत्त्वाचा फॉर्म्युला इथं कोणता मिळाला त्या ठिकाणी ऑप्टिकल पाथ विच इज इक्वल टू एन इंटू डी काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम सांगितलेलं आहे. म्हणजे एन म्हणजे काय घेतलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतलं आणि डी म्हणजे काय घेणार त्या ठिकाणी डिस्टन्स घेणार. द डिस्टन्स डी ट्रॅव्हल इन अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इंट्रोड्युसेस अ पाथ डिफरन्स सांगितलं आहे. कोणता पाथ डिफरन्स सांगितला आहे तर इथं सांगितलं आहे एन डी मायनस डी विच इज इक्वल टू कॉमन टर्म कोणती येणार डी इन ब्रॅकेट काय येणार त्या ठिकाणी एन मायनस 1 त्या ठिकाणी येणार आहे. ओव्हर अ रे ट्रॅव्हलिंग इक्वल डिस्टन्स थ्रू काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम सांगितलेलं आहे. Two waves interfere constructively when their optical path lengths are equal or काय सांगितलं त्या ठिकाणी differ by integral multiples of the काय सांगितलं त्या ठिकाणी वेवलेंथ. म्हणजे दोन वेव्ह ज्या आपण सांगितल्या इंटरफेअर कन्स्ट्रक्टिव्हली असतील देअर ऑप्टिकल पाथ लेन्स कसे सांगितले त्या ठिकाणी इक्वल सांगितले किंवा त्यांच्यामध्ये चेंज किती असणार आहे त्या ठिकाणी इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेवलेंथ.
म्हणजे आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न बघितला होता त्यावेळी काय सांगितलं होतं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, वेवलेंथ सांगितलं होता, म्हणजे एन लॅम्बडा असा त्या ठिकाणी सांगितलेला होता. पुढे सांगितले इफ वी इंट्रोड्यूस अ ट्रान्सपरंट प्लेट ऑफ थिकनेस काय सांगितलं त्या ठिकाणी टी, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगितलं त्या ठिकाणी एन, इन फ्रंट ऑफ द स्लिट काय सांगितलं त्या ठिकाणी S1. म्हणजे आपल्याला फिगर 7.11 जी आलेली होती ती फिगर 7.11 कशी आली होती, तर आपण जर बघितलं की या ठिकाणी हा S1 सोर्स होता, या ठिकाणी हा S2 सोर्स होता, इथून आपण एक पॅरलल लाईन काढली होती, म्हणजे इथं परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन ऑन द काय केला होता त्या ठिकाणी स्क्रीन घेतली होती. त्या स्क्रीनला आपण नाव काय दिलं होतं त्या ठिकाणी PQ असं नाव दिलं होतं. हा पॉईंट होता तो ओ होता, हा होता तो O डॅश, हा होता तो S1 डॅश होता, आणि हा काय होता S2 डॅश. आणि मग आम्ही काय सांगितलं S1P आणि इथं असणारा S2P पॉईंट काय केला होता त्या ठिकाणी जॉईन केला होता. आणि मग इथलं जे आहे P2 O डॅशपर्यंतचं अंतर जे आहे ते आपण डिस्टन्स कशाने दाखवलं होतं, वायनं दाखवलं. त्या ठिकाणी n-1 इंटू टी सांगितलं. जे मगाशी आपण जे घेतलं होतं इक्वेशन वरच्या बाजूला की त्यावेळी पाथ डिफरन्स किती होता त्या ठिकाणी D होता, म्हणजे ND मायनस काय घेतला होता D, विच इज इक्वल टू D इन ब्रॅकेट n मायनस काय होता n-1. आता थिकनेस काय सांगितल्या T सांगितल्या आणि व्हॅल्यू काय मिळाल्या n-1 सांगितल्या. आणि म्हणून आपण पुस्तकामध्ये जर बघितलं की वाक्य काय सांगितले, ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल्स अलॉंग द ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल बाय द वेव अलॉंग काय सांगितलं त्या ठिकाणी S1P इज हायर दॅन दॅट ट्रॅव्हल बाय द वेव अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी S1P, सॉरी इथं S2P पाहिजे. मग आपण काय केलं होतं पाथ डिफरन्स घेताना S2P मायनस काय घेतला होता त्या ठिकाणी S1P घेतला होता, राईट. आणि म्हणून इथं अलॉंग S2P इज हायर दॅन दॅट ट्रॅव्हल बाय द वेव अलॉंग S1P इन अब्सेन्स ऑफ द प्लेट बाय काय सांगितलं त्या ठिकाणी n-1 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी T. Thus the optical path length and therefore the pages of the rays reaching the midpoint O dash from काय सांगितले त्या ठिकाणी S1 and काय सांगितले त्या ठिकाणी S2 will not be काय सांगितले त्या ठिकाणी equal. The path lengths will be equal at a point difference than काय सांगितले O dash, and so the bright fringes will not occur at काय सांगितले त्या ठिकाणी O dash but at different point where the two optical path lengths are काय सांगितले त्या ठिकाणी equal. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला काय दिसते, टू ऑप्टिकल पाथ लेन्स सारखं कशा दिसतात त्या ठिकाणी इक्वल. पुढे सांगितलंय द डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस विल बी काय सांगितले त्या ठिकाणी सिच्युएटेड सिमेट्रिकली ऑन बोथ साईड ऑफ धिस काय सांगितले त्या ठिकाणी सेंट्रल फ्रिंज सांगितले. म्हणजे डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस ज्या आहेत त्या सिमेट्रिकली कशा असतात त्या ठिकाणी सिच्युएटेड सिमेट्रिकली ऑन बोथ साईड ऑफ द सेंट्रल फ्रिंज. म्हणजे सेंट्रल फ्रिंज असतो त्या सेंट्रल फ्रिंजच्या दोन्ही बाजूला डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस आम्हाला ऑब्झर्व करायला त्या ठिकाणी मिळत असतात. दस द होल इंटरफरन्स पॅटर्न विल शिफ्ट इन काय सांगितलं त्या ठिकाणी वन डायरेक्शन. आणि म्हणून आपण जर सगळ्याचा विचार केला तर आपल्याला काय जाणवते की होल इंटरफरन्स पॅटर्नमध्ये विल शिफ्ट इन काय सांगितलं त्या ठिकाणी वन डायरेक्शन असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता डिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये स्टार्टिंगला सांगितले shadows are formed when path of light is blocked by and काय सांगितलं त्या ठिकाणी opaque obstacle. म्हणजे जर आपण बघितलं की हिअर वी हॅव टू टेकन काय घेतलं त्या ठिकाणी कॅन्डल घेतली. आता कॅन्डलपासून पास होणारा जो लाईट आहे तो काय झाला, आमच्या या ठिकाणी मी मध्येच ऑब्स्टॅकल घेतले, म्हणजे आपण पुठ्ठा घेतला आणि त्या पुठ्ठ्याला काय केलं या ठिकाणी मध्ये होल पाडलेले आणि मग हा पुठ्ठा आहे असा. आता लाईट जी स्क्रीनवर पडणार आहे ती कशी पडणार, ही अशी जाणार, हा इकडच्या बाजू जाणार आणि हा मधला पोर्शन आहे म्हणजे हा एवढा पार्ट दिसतोय तिथं तुम्हाला काय दिसणार त्या ठिकाणी लाईट दिसणार. आणि वरचा जो पोर्शन आहे तिथं काय दिसणार आहे त्या ठिकाणी अंधार, इकडं सुद्धा काय दिसणार आहे त्या ठिकाणी डार्कच दिसणार. म्हणजे लाईट काय पास झाली, हा जो ऑब्स्टेकल आहे त्या ऑब्स्टेकलच्या ह्या एजेस जे आपण म्हणतो, या कडा ज्या आपण म्हणतो त्या कडांना ब्लॉक करून त्या ठिकाणी गेलेले. म्हणजे आपण काय सांगितलं, shadows are formed when the path of light is blocked by an opaque obstacle. Enter geometrical optics is used. Geometrical optics is based on the rectilinear propagation of light. The phenomenon exhibited by light such as काय सांगितलं त्या ठिकाणी interference can be explained by considering the wave nature of the काय सांगितलं त्या ठिकाणी light. म्हणजे आपण जो फेनॉमेनॉन अभ्यास केला होता कुठला होता त्या ठिकाणी इंटरफरन्स जो घेतला होता, हा इंटरफरन्स फेनॉमेनॉन ऑब्झर्व करत असताना आपण तिथं कुणाचं नेचर बघितलं, वेव्ह नेचर ऑफ द लाईट. म्हणजे आपल्याला
जो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट झालेला होता त्याच्यामध्ये त्याच्यावरनं काय केली होती, आम्हाला फॉर्म्युला मिळाला होता की वाय विच इज इक्वल टू घेतलं होतं लॅमडा कॅपिटल डी अपॉन काय मिळालं होतं त्या ठिकाणी स्मॉल डी मिळालं. म्हणजे इथं आम्हाला लॅमडाची व्हॅल्यू आम्ही काय करू शकतो त्या ठिकाणी यंग्स एक्सपेरिमेंटमधून फाइंड आउट त्या ठिकाणी करू शकतो. मग पुढे सांगितलं डिफ्रॅक्शन इज अनदर सच अ phenomenon in certain experiment light is seen to काय सांगितलं त्या ठिकाणी bend around edges of the obstacle in its काय सांगितलं त्या ठिकाणी path and enter into region where shadows are expected on the basis of काय सांगितलं त्या ठिकाणी geometrical optics. This is so called as bending of light around object is called as काय म्हटलं त्या ठिकाणी phenomenon of काय सांगितलं त्या ठिकाणी diffraction. म्हणजे आम्ही काय केलं की काही ठिकाणी आपण एक्सपेरिमेंट बघत असताना लाईट ही कशी झालेली दिसते त्या ठिकाणी बेंड झालेली दिसते अराउंड एजेस ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल. आणि म्हणून सांगितलं इथं आपण जर कॅन्डल घेतली ह्या कॅन्डलच्या समोर आम्ही काय केलं असा ऑब्स्टॅकल लावला तर इथून लाईट जी पास होणार आहे ती काय होणार आहे, ह्या त्याच्या एजेस आहे ते एजेसमधनं पास होणार. म्हणजे स्क्रीनवर जर बघितलं तर तुम्हाला इथं काय दिसणार, हा ठिकाणी हा ऑब्स्टॅकल आला आहे त्यामुळे इथं तुम्हाला काय दिसणार त्या ठिकाणी शॅडो दिसणार. आणि लाईट जी आहे ती इथून हा खालचा पोर्शन जो आहे ह्या पोर्शनला आम्हाला काय दिसणार आहे त्या ठिकाणी लाईट ऑब्झर्व केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे आम्ही इथे व्याख्या सांगताना काय सांगितली बघा की इथं सांगताना सांगितली की बेंडिंग ऑफ लाईट अराउंड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी फेनॉमेनॉन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी डिफ्रॅक्शन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लाईट जी आहे ती सीन टू बेंड अराउंड काय सांगितलं त्या ठिकाणी एजेस ऑफ ऑब्स्टॅकल इन इट्स पाथ अँड एंटर द काय सांगितलं त्या ठिकाणी रिजन वेअर शॅडोज आर एक्सपेक्टेड ऑन द बेसिस ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी जॉमेट्रिकल ऑप्टिक्स सांगितलेलं आहे. मग आता इथं सांगितलेलं आहे वी आर व्हेरी फॅमिलियर विथ द फॅक्ट दॅट साऊंड वेव्स ट्रॅव्हल्स अराउंड ऑब्स्टॅकल ॲज वी कॅन हिअर समवन टॉकिंग इवन दो दे आर काय सांगितलं त्या ठिकाणी दो देअर आर ऑब्स्टॅकल. एक्झाम्पल काय सांगितले त्या ठिकाणी अ वॉल सांगितलेलं आहे. अ वॉल प्लेस्ड बिटवीन द काय सांगितले त्या ठिकाणी अस अँड द पर्सन हू इज टॉकिंग सांगितले. आता आपण जर बघितलं की एक्झाम्पल साऊंड वेव्हचं सांगितलेलं आहे. साऊंड वेव्स ट्रॅव्हल्स अराउंड द काय सांगितले त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल ॲज वी कॅन हिअर समवन टॉकिंग इवन दो देअर आर ऑब्स्टॅकल. एक्झाम्पल ऑल सांगितलं म्हणजे पलीकडच्या खोलीमध्ये कोणतर बोलत असेल तर आपण दुसऱ्या खोलीमध्ये असेल तर त्या व्यक्तीचा आवाज जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी आवाज ऐकायला त्या ठिकाणी मिळत असतं. पुढे सांगितलं आहे ॲज वी विल सी बिलो लाईट ॲक्च्युली डज नॉट बेंड अराउंड एजेस इन डिफ्रॅक्शन बट इज ॲबल टू रीच द शॅडो रिजन ड्यू टू द इमिशन बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट ऑन द एजेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल. म्हणजे लाईटच्या बाबतीत जर आपण बघितलं की लाईट जी आहे ॲक्च्युली डज नॉट बेंड अराउंड एजेस इन डिफ्रॅक्शन सांगितले. म्हणजे आपण सांगितले की लाईटच्या मध्ये जर आपण ऑब्स्टॅकल घेतला तर त्याला काय होणार आहे, ती बेंड करून जाणार आहे, वळून जाणार आहे. मात्र बट इज ॲबल टू रीच द शॅडो रिजन ड्यू टू द काय सांगितलं त्या ठिकाणी इमिशन बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी सेकंडरी सोर्सेस ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी लाईट ऑन द एजेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल. द फेनॉमेनॉन ऑफ डिफ्रॅक्शन इज रिलेटेड टू दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इंटरफरन्स. डिफ्रॅक्शन इज इसेन्शियली द इंटरफरन्स ऑफ मेनी वेव्स रॅदर दॅन काय सांगितले त्या ठिकाणी टू विच वी हॅव एन्काउंटर्ड इन काय सांगितले त्या ठिकाणी इंटरफरन्स. म्हणजे फेनॉमेनॉन ऑफ डिफ्रॅक्शन जो आहे तो रिलेटेड कोणाशी आहे त्या ठिकाणी इंटरफरन्स आहे. म्हणजे डिफ्रॅक्शन हा इसेन्शियल कशासाठी आहे, इंटरफरन्स ऑफ मेनी वेव्स रॅदर दॅन टू विच वी हॅव काय सांगितले त्या ठिकाणी एन्काउंटर्ड इन इंटरफरन्स. म्हणजे आपण इंटरफरन्स घेत असताना तिथं दोन स्लिट घेतल्या होत्या, एक S1 आणि काय घेतली होती त्या ठिकाणी S2 आणि त्यांच्यामधनं लाईट पास झाल्यानंतर तिथं आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न त्या ठिकाणी ऑब्झर्व करायला मिळालेला होता. पुढं सांगितले ऑल्सो डिफ्रॅक्शन इज नोटिसेबल ओनली व्हेन द साईज ऑफ ऑब्स्टॅकल ऑर स्लिट इज ऑफ द ऑर्डर ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी वेवलेंथ ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी लाईट सांगितलेलं आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं when the size of obstacle or slit is of the order of the wavelength of the काय सांगितलं त्या ठिकाणी लाईट as diffraction is a wave phenomenon it is applicable to sound wave as well. म्हणजे या ठिकाणी डिफ्रॅक्शन हा सुद्धा एक वेव्ह फेनॉमेनॉन आहे आणि हा ॲप्लिकेबल कुठोशन इज अ वेव्ह फेनॉमेनॉन इट इज ॲप्लिकेबल टू काय सांगितले त्या ठिकाणी साऊंड वेव्ह ॲज वेल ॲज वेवलेंथ ऑफ साऊंड वेव्स आर लार्जर डिफ्रॅक्शन ऑफ साऊंड इज इझियर टू काय सांगितले त्या ठिकाणी ऑब्झर्व.
म्हणजे इथं साऊंड वेवची वेवलेंथ जर तिथं ग्रेटर असेल, लार्जर असेल, तर डिफ्रॅक्शन ऑफ साऊंड हा इझियर टू काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येतोय. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं, हिअर वी हॅव टू टेकन फ्रेझनेल अँड काय बघणार आहे त्या ठिकाणी फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन. मग डिफ्रॅक्शन कॅन बी क्लासिफाईड इन टू टाईप्स डिपेंडिंग ऑन द डिस्टन्सेस इन्व्हॉल्व इन द काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सपेरिमेंटल सेटअप. आता एक्सपेरिमेंटल सेटअपनुसार त्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक सांगितलं आहे त्या ठिकाणी फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन सांगितलं आहे आणि दुसरा जो सांगितलेला आहे तो कोण आहे त्या ठिकाणी फ्रेझनेल डिफ्रॅक्शन सांगितलं. आता फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेझनेल डिफ्रॅक्शन हे कशावरून झाले म्हणून सांगितलं, तर डिपेंडिंग ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी डिस्टन्स इन्व्हॉल्व इन द एक्सपेरिमेंटल सेटअप. जे एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये सोर्सपासून असणारं त्यांचं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवरून त्याचे दोन टाईप्स आपण इथं सांगितलेले आहेत. पहिला टाईप्स आपण जर घेतला तर तो कोणता आहे, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन सांगितलं. मग फ्राउनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये काय सांगितलं आहे, इफ द डिस्टन्सेस बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, द ऑब्स्टॅकल ऑर स्लिट कॉझिंग डिफ्रॅक्शन अँड द स्क्रीन फॉर व्ह्यूइंग द डिफ्रॅक्शन पॅटर्न आर काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरी लार्ज, द डिफ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रायमरी सोर्स ऑफ लाईट किंवा आपण असणारं ऑब्स्टॅकल कॉझिंग डिफ्रॅक्शन होणार आहे. स्क्रीन फॉर व्ह्यूइंग द डिफ्रॅक्शन पॅटर्न इज काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरी लार्ज. म्हणजे आमचा असणारा सोर्स आणि असणारा त्या ठिकाणचा स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स कसे असेल त्या ठिकाणी व्हेरी लार्ज असेल तर त्या डिफ्रॅक्शनला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इन दिस केस द वेवफ्रंट इन्सिडंट ऑन द ऑब्स्टॅकल कॅन बी कन्सिडर्ड टू बी अ काय घेतलं आहे त्या ठिकाणी प्लेन वेवफ्रंट घेतला आहे. प्लेन वेवफ्रंट म्हणजे काय सांगितलं होता की तिथं असणारा सोर्स जो आहे तो काय होणार आहे त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनपासून लार्ज डिस्टन्सवर त्या ठिकाणी असेल. म्हणजे आमचा सोर्स जो आहे तो इन्फानाईट डिस्टन्सवर असेल तर त्याच्यावेळी आम्हाला मिळणारा जो वेवफ्रंट आहे तो कन्सिडर्ड ॲज काय करतो आपण त्या ठिकाणी प्लेन वेवफ्रंट कन्सिडर करत असतो. फॉर दिस वी जनरली प्लेस द सोर्स ऑफ लाईट ॲट द फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स सो दॅट अ प्लेन वेवफ्रंट इज इन्सिडंट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल अँड अनदर कॉन्व्हेक्स लेन्स इज युज्ड ऑन द अदर साईड ऑफ द ऑब्स्टॅकल टू मेक द पॅटर्न काय सांगितलं त्या ठिकाणी व्हिजिबल ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्रीन. म्हणजे आम्ही जनरली काय करतो असतो, जर आम्हाला फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन पॅटर्न जर ऑब्झर्व करायचं असेल तर त्या ठिकाणी काय करणार आहे त्या ठिकाणी सोर्स ऑफ लाईट जी आहे ती फोकस कशावर करणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्सवर. त्यामुळं आम्हाला जो प्लेन वेवफ्रंट जो आहे इज इन्सिडंट ऑन द ऑब्स्टॅकल अँड अनदर कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे ती यूज कशासाठी करायची, ऑन द अदर साईड ऑफ द ऑब्स्टॅकल टू मेक द पॅटर्न व्हिजिबल ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्रीन. म्हणजे आपल्याला स्क्रीनवर तो पॅटर्न व्हिजिबल रूपामध्ये दृश्य स्वरूपामध्ये पाहण्यासाठी आपण दुसरा काय करायचं आहे त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स त्या ठिकाणी यूज करायची आहे. त्यानंतर पुढचा टाईप जो सांगितलेला आहे तो कोण आहे त्या ठिकाणी फ्रेझनेल काय सांगितलं आहे त्या ठिकाणी डिफ्रॅक्शन. इन दिस केस द डिस्टन्सेस आर मच स्मॉलर अँड द इन्सिडंट वेवफ्रंट इज आयदर सिलेंड्रिकल और काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेरिकल डिपेंडिंग ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी सोर्स सांगितलं. अ लेन्स इज नॉट रिक्वायर्ड टू ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्रीन. म्हणजे आपण इथं दोन टाईप बघितले, एक फ्रेझनेल डिफ्रॅक्शन बघितलं आणि दुसरा टाईप काय सांगितलं त्या ठिकाणी फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन त्या ठिकाणी बघितले. आता फ्रेझनेल आणि फ्राउनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये काय सांगितलं तर इथं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी असणारा डिस्टन्स हे कसं आहे त्या ठिकाणी मच स्मॉलर आहे. म्हणजे हे काय आहे डिस्टन्स त्या ठिकाणी मच स्मॉलर आहे. त्यानंतर इथं हे जे डिस्टन्स आहे काय त्या ठिकाणी व्हेरी लार्ज आहे. म्हणजे सोर्स आपला जो आहे तो सोर्स कसा आहे आपला लार्ज डिस्टन्सवर आहे. म्हणजे हा काय म्हणणार आपण तो इन्फानाईट डिस्टन्सवर आहे. हा काय झाला इन्फानाईट डिस्टन्सवर आणि इथं हे डिस्टन्स काय त्या ठिकाणी फायनाईट डिस्टन्स. आता हा ॲप्लिकेबल कुठं होणार आहे तर आपण हा इन्सिडंट वेवफ्रंट जो घेणार आहे तो आयदर काय असेल त्या ठिकाणी सिलेंड्रिकल असेल किंवा काय सांगितलं त्या ठिकाणी तो स्पेरिकल असेल. म्हणजे सिलेंड्रिकल किंवा स्पेरिकल वेवफ्रंट घेतला तर त्याच्यामध्ये आपण फ्रेझनेल डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करू शकणार आहे. मात्र इन केस ऑफ फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन असेल तर त्या ठिकाणी वेवफ्रंट कुठला असणार आहे त्या ठिकाणी प्लेन वेवफ्रंट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे प्लेन वेवफ्रंट जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन यूज करता येणार आहे. मग पुढं सांगितले की फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन असेल तर त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण दोन कॉन्व्हेक्स लेन्स त्या ठिकाणी यूज करणार आहे. मात्र फ्रेझनेल डिफ्रॅक्शन असेल त्यांच्यामधलं डिस्टन्सच त्या ठिकाणी स्मॉल असेल तर त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी कोणतीही लेन्स वापरायची गरज नाही. म्हणजे फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेझनेल डिफ्रॅक्शन
यांच्यामधला जर आपल्याला डिफरन्स सांगायचा झाला तर फ्राउनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये काय सांगितले, डिस्टन्स बिटवीन द प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट आपण जे घेतलेलं आहे कॉझिंग डिफ्रॅक्शन अँड द स्क्रीन फॉर विविंग द डिफ्रॅक्शन पॅटर्न आर काय सांगितले त्या ठिकाणी व्हेरी लार्ज, म्हणजे सोर्स आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स कसं असणार आहे त्या ठिकाणी लार्ज असणार आहे. फ्रेझनेल डिफ्रॅक्शन घेतलं तर त्या दोघांच्यामधलं डिस्टन्स कसं असणार आहे, स्मॉलर असणार आहे. इथं इन्सिडंट वेव्हफ्रंट हा फ्राउनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये इन्सिडंट वेव्हफ्रंट हा प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे आणि इन फ्रेझनेल डिफ्रॅक्शन इन्सिडंट वेव्हफ्रंट हा काय असणार आहे, आयदर सिलेंड्रिकल असेल किंवा स्पेरिकल असेल. जर आपल्याला फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करायचं असेल तर तिथं आम्ही काय करणार आहे, 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस त्या ठिकाणी यूज करणार आहे. बट इन केस ऑफ फ्रेझनेल डिफ्रॅक्शन डिस्टन्स स्मॉल असल्यामुळं लेन्स इज काय सांगितलं त्या ठिकाणी नॉट रिक्वायर्ड टू ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्रीन. म्हणजेच आम्ही काय सांगितलं, डिफ्रॅक्शन जो आहे फ्रेझनेल डिफ्रॅक्शन असेल किंवा फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन असेल तो कशामुळे टाईप्स त्याचे 2 पडले, तर डिस्टन्स इन्वॉल्व इन द काय सांगितले त्या ठिकाणी एक्सपेरिमेंटल सेटअप. जे एक्सपेरिमेंटल सेटअप करत असताना त्यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे, जे सोर्स आणि स्क्रीनमधलं असणारं जे डिस्टन्स आहे त्याच्यानुसार आपण डिफ्रॅक्शनचे 2 टाईप सांगितले. एक डिफ्रॅक्शनचा टाईप आहे फ्रेझनेल डिफ्रॅक्शन आणि दुसरा टाईप कोणता सांगितला त्या ठिकाणी फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन सांगितलेला आहे.